नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी दिनांक 29/11/2024 रोजी देवळा पोलीस ठाणे हद्दीतील गुंजाळ नगर ते सुभाष नगर परिसरात घरगुती गॅसचा व्यापारी वापराकरता वापरणाऱ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करणाऱ्या सेंटरवर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे। पोलिसांनी त्या ठिकाणाहून घरगुती वापराचे 101 गॅस सिलेंडर, व्यापारी वापराचे निळे रंगाचे 35 गॅस सिलेंडर असे एकूण 136 गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिक वजन काटा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 पिस्टल पंप व तसेच 2 चारचाकी वाहने असा एकूण 11,15,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवळा पोलीस ठाणे हद्दीतील सुभाषनगर परिसरात काही इसम घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरता वापर होणारे निळे गॅस सिलेंडर मध्ये अवैधरित्या गॅस रिफिल करत असल्याची बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्यानुसार पथकातील अधिकारी यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता भागवत कारभारी जाधव वय वर्ष 42 राहणार सुभाषनगर, रामेश्वर फाटक तालुका देवळा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। शासनाने नियमन केलेले व जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम 25 मधील नमूद जीवनावश्यक वस्तू पेट्रोलियम पदार्थ या सदराखाली येणारे घरगुती गॅस सिलेंडर मधून व्यापारी वापराकरता वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडर मध्ये कोणताही अनधिकृत परवाना नसताना निष्काळजीपणे अविराच्याने मानवी जीवितास धोकादायक ठरला अशा पद्धतीने गॅस सिलेंडर रिफिलिंग करून स्वतःच्या फायद्याकरिता विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला आहे। देवळा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 250/2024 भारतीय दंड संहिता कलम 287/288 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सुभाष चोपडा, शरद मोगल, योगेश कोळी यांच्या पथकाने ही सदरची कारवाई केली आहे। बंटी आढाव, नाशिक।